जनतेसाठी कुणाशी भेटणारा आपला चॅनल सत्यमुख। कवी सरकार स्वाभिमानी वाचनालय इंगळी आयोजित 27 फेब्रुवारी मराठी राज्यभाषा दिनानिमित्त रविवार दिनांक 1 मार्च रोजी सकाळी 9 वाजता 27वे मराठी ग्रामीण साहित्य संमेलन रयत शिक्षण संस्था छत्रपती शिवाजी कॉलेज जिमखाना हॉल सातारा येथे आयोजित केला। सदर साहित्य संमेलनाचे अध्यक्ष माननीय राजेंद्र सुंदरदास फंड, ज्येष्ठ प्रसिद्ध साहित्यिक, तालुका राहाता, जिल्हा अहिल्यानगर हे भूषवणार। संमेलन उद्घाटक माननीय सौ सुमन गजानन देसाई, उपसंघटक व उपाध्यक्ष यशवंतराव चव्हाण, ग्राहक प्रतिष्ठान, महाराष्ट्र राज्य, मीरा भाईंदर, मुंबई यांच्या हस्ते करण्यात येणार आहे। संमेलन स्वागत अध्यक्ष नामदार मातृभक्त आचार्य CA डॉक्टर शंकर घनश्यामदास अंदानी पुणे असून प्रतिमा पूजन माननीय कवी दीपक पवार, सर रुकडी, तालुका हातकणंगले यांच्या हस्ते, तर प्रमुख पाहुणे डॉक्टर श्रीकांत पाटील घुणकी, प्रसिद्ध कादंबरीकार, लेखक। त्याचप्रमाणे विविध 29 पुस्तकांचं प्रकाशन माननीय डॉक्टर शिवाजी शिंदे, साहित्यिक, सहाय्यक कुलसचिव तथा मराठी भाषा दक्षता अधिकारी, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर, सोलापूर विद्यापीठ, सोलापूर यांच्या हस्ते व मान्यवरांच्या उपस्थितीत करण्यात येणार आहे। दुसऱ्या सत्रात 12:30 वाजता कथाकथनकार बाळासाहेब देशमुख अनगर यांचे कथाकथन होणार आहे। तिसऱ्या सत्रात मातृभक्त आचार्य CA डॉक्टर शंकर घनश्यामदास अंदानी पुणे यांच्या अध्यक्षतेखाली बहारदार कवी संमेलन होणार आहे। त्यात मुंबई, बुलढाणा, छत्रपती संभाजीनगर, अहिल्यानगर, सोलापूर, नांदेड, कोल्हापूर, ठाणे, पुणे, सातारा आदी जिल्ह्यातील कवी कवयित्री सहभागी होणार आहेत। शेवटी 4:30 वाजता भव्य राज्यस्तरीय शिवरत्न व शिवकन्या साहित्य कला जीवन गौरव संत सावतामाळीसह विविध पुरस्कार मान्यवरांच्या हस्ते देऊन गौरवण्यात येणार आहे। सत्यमुख प्रतिनिधी विलास पाटील, इंगळी, तालुका हातकणंगले। जनतेसाठी कुणाशीही भेटणारा आपला सत्यमुख। लाईक करा, शेअर करा आणि बेल आयकॉन ऑन करा। मित्रांनो, विसरू नका।